श्री स्वामी समर्थ। पाल अंगावर किंवा डोक्यावर पडल्यास नशिबात येणार राजयोग। वास्तुशास्त्रानुसार घरात काही जीवांची उपस्थिती शुभ मानली जाते तर काही जीवांची उपस्थिती अशुभ मानली जाते। त्याचप्रमाणे घरात पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते। पाली आपल्याला भविष्यातील घडामोडींचे संकेत देतात। जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात पाल दिसली तर हा शुभ शकुन मानला जातो। याचा अर्थ काही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला सकाळी तुमच्या घराच्या फरशीवर पाल फिरताना दिसली तर हे तुमच्या उत्पन्नात नक्कीच भर घालेल, उत्पन्नही वाढेल असे मानले जाते। जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा ते तुमच्या सोबत असल्याचे लक्षण मानले जाते। जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत पुरून पडलेली पाल दिसली तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे। याशिवाय तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं। जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसली तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे। एखाद्या व्यक्तीच्या अंगावर किंवा डोक्यावर पाल पडल्यास त्याच्या नशिबात राजयोग असतो, त्याला प्रत्येक कामात यश मिळते। पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर त्याला बढती मिळण्याची आणि श्रीमंत होण्याची शक्यता असते। एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते। डाव्या हातावर पडल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते। जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्याला आपला एखादा जुना मित्र भेटू शकतो। सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल। शकुन शास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभवार्ता मिळेल, नाहीतर शुभ घटना घडेल। दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर नशीब उजळते। येणारा काळ त्या व्यक्तीसाठी आनंदाची बातमी घेऊन येतो। घरातील पूजास्थान किंवा देवाऱ्यात पाल असणे म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।